आता बघूया लोकसभेच्या रणसंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मनसे महायुतीसोबत येईल, मोदींना पाठिंबा देईल, मला अपेक्षा। मनसेच्या महायुतीमधील समावेशाबाबत फडणवीसांचं सूचक वक्तव्य। निर्माण सेना ही देखील महायुतीसोबत त्या ठिकाणी राहील, मोदीजींच्या सोबत राहील, मोदीजींना त्यांचा पाठिंबा असेल, अर्थात त्यांचा पक्ष आहे, त्यांना निर्णय घ्यायचा आहे। पण माझी मात्र निश्चितपणे त्यांच्याकडनं ही अपेक्षा आहे की यावेळी त्यांनी मोदीजींना पाठिंबा दिला पाहिजे। उद्या सकाळी 11 वाजता महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद। राऊतांची माहिती, मवियात कोणतीही बिघाडी नाही हे सांगण्यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन, असंही वक्तव्य। महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाही। शिवसेना इतके पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी एखाद दुसऱ्या जागेवरून कार्यकर्त्यांचा आग्रह आणि हट्ट असतो। त्या प्रमुख नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांची समजूत काढणं हा त्याच्यावरचा उपाय असतो। उद्याच्या मुहूर्तावर सांगलीची उमेदवारी जाहीर होईल। उद्याच्या निकालानंतर आपण बोलू, विशाल पाटलांची पत्रकार परिषदेत माहिती। उद्या हा विषय निकाली लागेल की ते जाहीर होईल एखाद्या वेळेस, काँग्रेसला जागा सुटली का शिवसेनेला, त्यानंतर काय पुढे घ्यायचं करूया, त्यात काय मागे कोण होतं, कुणाशी होतं, कुणाचा प्रयत्न होते माहित नाही। राऊत मराठी माणसाचा आवाज आहे, हा आवाज सांगलीकरांनी दिला, मात्र आज ते सांगलीकरांविरोधात बोलतायत, याची खंत विशाल पाटलांची प्रतिक्रिया। साहेब, हे शिवसेनेचा, मराठी माणसाचा आज पुरोगामी नेतृत्वाचा आवाज आहे। तोच आवाज सांगलीकरांच्या विरोधात येऊन सांगलीत वापरला गेला आणि त्यामुळे थोडी खंत आमच्या सगळ्यांच्या मनात त्या ठिकाणी जाणवते। रावेरच्या जागेसाठी संदर्भातील बैठक संपन्न, उद्या जाहीर रावेरचा लोकसभेचा उमेदवार जाहीर होणार आहे, रोहिणी खडसेंची माहिती। तर रवींद्र भैया पाटील, संतोष चौधरी आणि श्रीराम पाटील यांच्या नावाची चर्चा। चांगल्या प्रकारे शिवसेना वाचवली असं शिंदे दाखवतात, शिवसेनेचा उमेदवार बदललाय, कुणाची हिंमत होत नव्हती आधी। अंबादास दानवेंची शिंदेंवर टीका, याआधी सोमय्या यांची उमेदवारी सेनेने बदलायला लावली, दानवेंनी आठवण करून देत चिमटे काढले। 5 खासदारांच्या बळावर ठाकरे मोदींना तडीपार करायला निघाले, मंत्री नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला। तडीपार करायला निघाला, खासदार किती 5, ताकद किती व्हायची, उद्धव ठाकरे 5, आमदार किती 16, त्या लोकसभेनंतर अजून 10 कमी होणार। घरगड्याला नगरविकास खातं उद्धव ठाकरेंनीच दिलं, अंबादास दानवेंची टीका। बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे, हे लोक घरगडी समजतात, शिंदेंच्या टीकेवर दानवेंचं प्रत्युत्तर। घरगड्याला नगरविकास खातं त्यांनीच दिलं, जे पाहायला गेलं तर मुख्यमंत्र्याचं खातं असतं। मग अशा एवढा मोठा मान, एवढा मोठा बहुमान, एवढं मोठं सगळं करूनही जर तुम्ही अशा पद्धतीनं वक्तव्य करत असाल तर मला असं वाटतं ही नमक हरामी आहे। संघ आणि भाजप यात एका नाण्याच्या 2 बाजू, दाखवायला आणि खायला वेगळं अशी वृत्ती। वडेट्टीवारांची भाजपसह संघावर टीका, विचारधारा एकच म्हणूनच त्यांचे खासदार घटना बदलण्याच्या गोष्टी करतात, वडेट्टीवारांची टीका।